श्रीकृष्णाय नमः। पत्रं पुष्पं फलं तोयै यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः। श्रीकृष्ण म्हणत आहेत, जो मला भक्तीने पत्र, पुष्प, फल किंवा जल अर्पण करतो त्याचं ते भावपूर्ण अर्पण मी स्वतः स्वीकारतो. या एका वाक्यात भक्तीचा पूर्ण सिद्धांत दडलेला आहे. इथे महत्त्वाचं आहे काय अर्पण केलं हे नाही, तर कसं अर्पण केलं हे आहे. भगवंत भुकेले आहेत, पुष्प, फल, पाणी यांचे नव्हे, भावाचे. जेव्हा आपण म्हणतो मी तुझ्यासाठी केलं, तेव्हा त्या मी मध्ये अहंकार दडलेला असतो. अशी पूजा भगवंतांना स्पर्श करत नाही. पण जेव्हा आपण म्हणतो तुझ्याचमुळे माझ्याकडून घडतं आहे, तेव्हा अहंकार विरतो आणि भक्तीची सिद्धता सुरू होते. यो मे भक्त्या म्हणजे प्रेमाने अर्पण करणारा, प्रयतात्मनः म्हणजे प्रयत्नशील. जो प्रत्येक कर्म भगवंतासाठी करतो त्याचं मन, बुद्धी, कर्म सगळं शुद्ध होतं. असा शुद्ध अंतःकरणाचा भक्त जेव्हा काही अर्पण करतो तेव्हा भगवंत स्वतः ते अश्नामी स्वीकारतात. जेव्हा अहंकाराचं पूर्ण समर्पण होतं तेव्हा आपण मी करता असं म्हणणं थांबते. तेव्हा जाणवतं भगवंत माझ्याकडून करून घेत आहेत. आणि जिथे ही भावना प्रकटते तिथे पूजा करावी लागत नाही, सेवा आपोआप घडते. जसं आईचं मातृत्व असतं तसं भक्ताचं प्रेम नैसर्गिक आणि सहज असतं. भक्ती करण्यासाठी भक्तीच हवी, अर्पणासाठी वस्तू नव्हे, अंतःकरणाचं शुद्धीकरण हवं. जिथं मी दिलं हा अहंकार उरतो तिथे प्रेम हरवतं आणि जिथं तोच सर्व काही ही निष्ठा जागते तिथे भगवंताचं प्रेम प्रकट होतं. भक्ती म्हणजे अर्पण नव्हे, अर्पणातला शुद्ध भाव आहे, ज्यात मी नाही, फक्त तो आहे. श्रीकृष्ण शरणं मम.